नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तो शांतूची अभिन वेल, ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. ज्ञानेश्वरीतील अध्याय 4, ओवी क्रमांक 214. चौथ्या अध्यायावरील आपल्या टीकेचा उपसंहार ज्ञानदेव करतात, त्यातली ही ओवी आहे. ज्ञानेश्वरीचे 3 अध्याय आतापर्यंत झाले, पण अध्यायाचा उपसंहार म्हणून स्वतंत्र असा काही उद्गार इथे त्यांनी प्रथमच काढला आहे. 3ऱ्या 4थ्या अध्यायात कर्माचं आणि त्याच्या जोडीनं ज्ञानाचं बरंच विवेचन येऊन गेलं. श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार, तो इथं वक्ता आहे, तर त्याच्या प्रेमातला भक्त असा अर्जुन हा श्रोता आहे, हेही अध्यायात स्पष्ट झालं. नुसता तत्वज्ञानातला एखादा प्रश्न विचारणारा जिज्ञासू आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणारा एखादा तत्वज्ञ, हे श्रोत्या वक्त्यातलं नातं काहीसा औपचारिक पातळीवरच राहतं. इथे तसं नाही. प्रश्न विचारणारा जो अर्जुन, तो भक्त असल्यामुळे त्याचं भगवंतावर प्रेम आहे, तसंच भगवंताचंही त्याच्यावर आहे. अशा या दोघातल्या या संवादात एक जिव्हाळा त्यामुळे साहजिकच उत्पन्न होणार आहे, यावर ज्ञानदेवांचा भर आहे. तेही भगवंतांची ही गीता स्पष्ट करताना त्या दोघातल्या नात्यावर भर देऊन ही ज्ञानेश्वरी सांगत जातात. तसं आहे म्हणून तर ही ज्ञानेश्वरी आपल्या हृदयातील भावना हलवू शकते. मात्र ही भावना सर्वसाधारणपणानं प्रपंचात ज्या भावनांचा अनुभव आपण घेतो त्या प्रकारची नाही. संसारातल्या साऱ्या भावना कुठल्या ना कुठल्या वासनेशी संबंधित असतात. त्या साऱ्या वासना जिथे मागं पडतात तिथं आपलं मन या प्रपंचातनं वर उचललं जातं आणि मग वासनांच्या प्रक्षोभापलीकडचा मन शांत आणि प्रसन्न करणारा असा प्रदेश येतो. साहित्यात शृंगार, वीर, करुण असे एकूण 8 रस मानले आहेत, पण ते सारे मागे टाकले की मग ही शांत रसाची प्रचिती घेता येते. ज्ञानदेव सांगतात की ही ज्ञानेश्वरी ऐकताना श्रोत्यांना तो अनुभव येणार आहे. या ओवीत ते म्हणतात, 8ही रसांच्या पलीकडचा शांतरस जिथं अनुभव रूपात प्रकट झाला आहे, असे हे माझे साधे मराठीतले बोल ऐका. समुद्राहून खोल असा गंभीर अर्थ त्यात भरून राहिलेला आहे. तात्विक सिद्धांत आणि सौंदर्यात्मक अनुभव ही दोन्ही इथे एकत्र येणार आहेत, असं ज्ञानदेव सांगत आहेत.